नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज जरा मी शेताकडे आलो होतो, त्यामुळे मग आजचा अभ्यास आपण शेतातच करणार आहोत. हे आमचं शेत आहे. तुम्ही कधी पाहिलं नसताल किंवा तुम्हाला कधी योग सुद्धा आला नाही शेताकडे आमच्या म्हणजे घेऊन यायचा. तर हे बघा, सोयाबीन इकडे पेरलेलं आहे. हा आमचा जनावराचा गोठा आहे इथे. ह्या इकडं हे छोटीशी म्हशीचं वासरू, तिकडं गाईचं एक वासरू आहे. आणि हा जनावराचा गोठा आहे, जिथं आपण जनावर बांधले जातात. इकडं एक म्हैस, एक गाय, वासरू. हा दुसरा एक गोठा आहे, इथं पण जनावर बांधले जातात. हा जनावरांचा वैरणीचा हा. हे असंच शेत टोटल पूर्ण सडकेपर्यंत आहे. तुम्हाला सडक दिसत असेल इथं. वातावरण पण एकदम छान झालेलं आहे. आभाळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि अशा वातावरणात आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला पाहायचं आहे अभ्यास आजचा 2.5 मधले राहिलेले क्वेश्चन्स. पण ते क्वेश्चन पाहण्याच्या अगोदर तुम्हाला माझं शेत दाखवा म्हणलं अगोदर मी. आंब्याचं झाड आहे हे. ह्या वर्षी याला खूप आंबे लागले होते. आता सगळे आंबे संपून गेलेले आहेत. या आंब्याच्या झाडाखालीच हा कोटा केलेला आहे जनावरांसाठी. इकडे पलीकडे आणखीन एक आंब्याचं झाड आहे, त्याला पण आंबे लागले होते. ओके, बघितलं शेत बघून बरं आहे. कसं आहे बघा, सांगा मला. तर आज आपण सुरुवात करणार आहोत अभ्यास. बघा, मॅथमॅटिक्स पुस्तक पार्ट फर्स्ट मधलं स्टँडर्ड 10वीचं आपल्याला अभ्यासाचं सुरुवात करायची आहे. आपल्याला अभ्यास 2.5 मधला आपल्याला पाहायचा आहे 5वा क्वेश्चन. चला तर मग आपण अभ्यासाला सुरुवात करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे सराव संच 2.5 मधला 5वा क्वेश्चन, जो की काय सांगतोय. माझ्याकडे सेमी इंग्लिश पुस्तक असल्यामुळे मी सेमी इंग्लिश पुस्तकातून सांगतो. बघा, द सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. म्हणजे ते कंडिशन दिलं तुम्हाला, आणि काय सांगितलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. म्हणजे तुम्हाला के ची किंमत काढायची. आणि इथं एक तुम्हाला अट दिली आहे. काय अट दिली आहे की समीकरणाच्या मुळांची बेरीज किती आहे म्हणले, त्यांच्या गुणाकाराच्या पेक्षा कसे दुप्पट आहे म्हणून सांगितले. तर तुम्हाला इथं के ची किंमत काढायची. तर मी काय केलंय, समीकरण काय केलंय इथं लिहून काढले. समीकरण लिहून काढल्यानंतर त्यांची मुळे काय असतात, एक अल्फा असते आणि काय असते, बीटा असते. पण आपण ह्या समीकरणाची तुलना करायची. आपल्याला काय करायचं, कशाबरोबर करायचे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. आपल्याला पहिल्यांदा सुरुवात केल्याचे. तुम्ही काय लिहायचं मग सेमी इंग्लिशने, कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे सब तुलना केल्यानंतर आपल्याला ए ची व्हॅल्यू काय मिळाली सांगा बरं. काल आपण पाहिले आपण ए ची व्हॅल्यू म्हणजे कुठं असते, एक्स वर्गच्या बाजूला ए ची व्हॅल्यू असते. काही नाही म्हणजे काय आहे, 1. म्हणजे ए ची व्हॅल्यू काय आली, 1. बी बरोबर एक्सच्या बाजूला बी असते. कोण आहे ते एक्सच्या बाजूला, 4 पण आहे आणि के पण आहे. हे टोटल पूर्ण बी झालं. पण त्याच्या बाजूला चिन्ह बघायचं, चिन्ह कोणतं आहे, मायनस. म्हणजेच बी म्हणजे काय आलंय, -4k. आणि सी बरोबर बघा, एक्स वर्गच्या बाजूला ए असते, एक्सच्या बाजूला बी आहे आणि राहिलेलं सी असते. सी कोण आहे, के प्लस 3. सी कोण आहे, के प्लस 3. ओके, म्हणजे ए बी सीच्या किमती निघाल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, ए बी सीच्या किमती निघाल्यानंतर आपल्याला त्यांचे मुळं दिलेत, मुळांची बेरीज. काय दिल्या, मुळांची बेरीज आपल्याला काढायची. त्यांनी कंडिशन दिली, त्यासाठी अगोदर मुळांची बेरीज काढू. लेट काय सांगायचे, लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स. तुम्ही काय लिहायचंय मराठीमध्ये, समजा अल्फा आणि बीटा हे 2 मूळ आहेत, 2 मुळे आहेत. म्हणून
पहिल्यांदा त्यांच्या दोघांची बेरीज काढू आपण. अल्फा प्लस बीटा. तुम्हाला काल फॉर्म्युले पाठ करावं ना तुम्ही. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय आहे? मायनस बी छेद ए. म्हणजे अल्फा अधिक बीटाचा काय सूत्र काय आहे? वजा बी छेद ए. बरोबरला बरोबर, वजाला वजा. बी म्हणजे काय आहे आपल्याकडे बघा बरं. बी म्हणजे आपल्याकडे बीची किंमत आहे आपल्याकडे वजा 4k. वजा 4k छेद एची किंमत आपल्याकडे आहे 1. बघा हे वजा चिन्ह कुठलं आहे? सूत्रामधलं आहे. आणि हे वजा चिन्ह कुठलं आहे? बीच्या किमतीमधलं आहे. आता इथं 1 भागात काय फरक पडत नाही. मायनस मायनस काय होत असते? प्लस. म्हणजे बी बरोबर किती आलं आहे? 4k. म्हणजे अल्फा आपल्याकडं अल्फा प्लस बीटा बरोबर किती आले? 4k आले. आता आपण काय करू? अल्फा इंटू बीटा काढू. म्हणजे अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटाचा फॉर्म्युला काय आहे बघा बरं. सी छेद ए आहे. काय आहे? सी छेद ए. माझ्याकडे सी म्हणजे कोण आहे बघा बरं. माझ्याकडे सी म्हणजे के अधिक 3 छेद ए म्हणजे कोण आहे? एकच. म्हणजे के अधिक 3च. म्हणजे माझ्याकडे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आली? के अधिक 3. राईट. मी सुरुवातीला काय केलंय? कम्पेअर केले. कम्पेअर करून ए बी सीची किमती काढल्या. नंतर पुन्हा दुसरं काय केलंय? अल्फा अधिक बीटाची किंमत काढली. आणि तिसऱ्या वेळेस अल्फा इंटू बीटाची किंमत काढली. आता बाय गिव्हन कंडिशन काय सांगायचं आहे? बाय गिव्हन कंडिशन म्हणजेच दिलेल्या अटीनुसार. दिलेल्या काय सांगायचं आहे? अटीनुसार. काय दिल्या अट बघा बरं. त्या अटीमध्ये काय सांगितलं आहे की त्यांच्या मुळांची बेरीज. मुळांची बेरीज म्हणजे बघा अल्फा प्लस बीटा ही काय आहेत? म्हणजे डबल आहेत. डबल म्हणजे काय आहे? दुप्पट आहेत. कशाचे दुप्पट आहेत? अल्फा गुणिले बीटाच्या म्हणजे त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहेत. काय सांगितले अट? मुळांची बेरीज ही त्यांच्या मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे म्हणून सांगितले. म्हणून ही अट दिली आपण. आता त्याची किमती काढू आपण. अल्फा अधिक बीटाची किंमत काढली आपण. किती काढली आहे? 4k. म्हणून तुम्ही किती लिहितो इथं? 4k बरोबर. अल्फा गुणिले बीटाची किंमत काढली आहे के अधिक 3. म्हणजे अगोदर 2 आहे म्हणून काय देतो? के अधिक 3. म्हणजेच बघा 4k बरोबर 2 न गुणाकार केला 2k अधिक बेत्रिक 6. बघा इथं काय केलं मी? 2 न गुणाकार. 2 गुणिले के म्हणजे काय? 2k आणि बेत्रिक 6. तर हे 4k ला 4k तिकडे अधिक 2k इकडून काय होत असते? वजा 2k बरोबर काय आलं? 6. 4k म्हणून 2 गेले किती उरले? 2k बरोबर 6. म्हणजे k बरोबर 6 आहे 6 भागिले हे 2 म्हणजेच k बरोबर बेत्रिक 6. तर आपल्याला इथे k ची किंमत किती आलेली आहे? 3 आलेली आहे. k ची किंमत किती आलेली आहे? 3. ओके समजलं. आता नेक्स्ट आपण 6वा क्वेश्चन बघूयात. 6वा क्वेश्चन काय म्हणले बघा बरं. 6व्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की अल्फा आणि बीटा आर द रूट्स ऑफ y² - 2y - 7 = 0. म्हणजे तुम्हाला अल्फा आणि बीटा हे काय आहे तर एक इक्वेशन दिले, समीकरण दिले. काय समीकरण दिले बघा बरं. समीकरण दिलं आहे y² वजा 2y वजा 7 बरोबर 0. हे एक आहे समीकरण. ह्याचे अल्फा आणि बीटा हे काय आहेत? 2 काय आहेत? रूट्स आहेत. आता हे 2 रूट्स असल्यानंतर आपल्याला 1 नंबर आणि 2 नंबरच्या किमती काढायच्या. त्यातलं 1 नंबर काय दिले बघा बरं. त्यातलं 1 नंबर आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. तर यासाठी अगोदर आपण स्टार्टिंगला काय करू? आपण अगोदर y² वजा 2y वजा 7 बरोबर 0 हे ह्याच्यामध्ये मला सांगा ए बरोबर किती आहे आपल्याकडं? ए बरोबर वायच्या बाजूला काही नाही म्हणजे काय आहे? 1. बी म्हणजे किती आहे सांगा बरं. बी बरोबर वायच्या बाजूला कोण आहे? 2. पण चिन्ह कोणतं आहे? मायनस. म्हणजे बी बरोबर काय आलंय? वजा 2. आणि सी बरोबर काय आहे? वजा 7. सी बरोबर काय? वजा 7. आपल्याला कुठलंही इक्वेशन दिल्यानंतर त्या इक्वेशनवरून अगोदर काय करायचे? ए बी सीच्या किमती काढायच्या. ए बी सीच्या किमती काढल्या त्यानंतर दुसरी स्टेप काय असते? जसं आपण ह्या ग्रंथामध्ये आपण अल्फा प्लस बीटा काढलो आणि अल्फा इंटू बीटा काढलो, सेम तसं इथे सुद्धा आपल्याला पहिल्यांदा काय करायचं? आता अगोदर अल्फा प्लस बीटा बरोबर काय असते सूत्र? मायनस बी छेद ए. सांगा बरं. मायनसला मायनस. बी म्हणजे बीची किंमत किती आहे? -2 छेद ए म्हणजे किती आहे? 1. इथे बघा मायनस मायनस काय झालं? प्लस. म्हणजे इथे किती आलं? 2 आणि छेद 1 म्हणजे लिहायची गरज आहे का? नाही. म्हणजे अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली माझ्याकडे? 2 आली.
आता मी अल्फा इंटू बीटाची किंमत म्हणजे काय आहे C/A. माझ्याकडे सीची किंमत किती आहे बघा बरं -7 आणि एची किंमत किती 1 म्हणजे अल्फा इंटू बीटा किती आले -7 आलेलं आहे राईट. ही अल्फा प्लस बीटाची किंमत काढली, अल्फा इंटू बीटाची काढली. आता मला काय काढायचे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची किंमत काढायची. तर ह्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो तुमच्या सोडवलेल्या उदाहरणामध्ये दिलेला आहे फॉर्म्युला. तो कुठं आहे बघा तुमच्या पेज नंबर 48 नाही 47 पेज नंबर दिलेला आहे 47 बघा. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर -2 अल्फा बीटा हा एक आहे. आणि जे 2 नंबर विचारले ना त्याचा फॉर्म्युला काय येत आहे राईट. म्हणजे आता 1 नंबरला विचारलेला फॉर्म्युला काय आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. तो फॉर्म्युला बघून घेऊन काढतो तुम्हाला, तुम्ही सुद्धा तो पाठ करायचा आहे. काय फॉर्म्युला आहे म्हणजेच अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर -2 अल्फा बीटा हा फॉर्म्युला आहे. ह्याच्यामध्ये किंमत ठेवून टाका. मग काय बघा बरं अल्फा प्लस बीटाची किंमत आहे का आपल्याकडे काय आहे ना अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली आहे 2 आली आहे. म्हणून 2चा स्क्वेअर -2 गुणिले अल्फा इंटू बीटाची किंमत किती आली बघा बरं -7 आलेली -7 2चा वर्ग 4 आणि ह्या दोघांचा गुणाकार मायनस काय असतंय प्लस 62 14 14 आणि 4 किती झालं 18 म्हणजेच अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची किंमत किती आली 18 आलेली. आता सेम ह्याच्यामध्ये दुसरं काय काढा म्हणजे तुम्हाला आपल्याला नंबर 2चं काय काढा म्हणून सांगितलंय अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ह्याचा फॉर्म्युला आहे बघा इथंच. नंबर 2 काय बघा आपल्याकडं अल्फा नंबर 2 मध्ये काय सांगितलंय सिद्ध करा म्हणून अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर काय सांगितलंय सिद्ध करा म्हणून. पण त्याचा फॉर्म्युला काय आहे तुमच्या पेज नंबर 47 वर फॉर्म्युला आहे तो म्हणजे सूत्र आहे काय सांगितलंय अल्फा अधिक बीटाचा घन. जर अल्फा घन अधिक बीटा घन जर असेल तर त्याचं सूत्र काय आहे अल्फा अधिक बीटाचा घन वजा 3 अल्फा बीटा आणि पहिल्या कंसात काय आहे अल्फा अधिक बीटा. इथं किमती काय करा ठेवून टाका. अल्फा अधिक बीटाची किंमत काय आली माझ्याकडे बघा बरं 2चा घन वजा 3 गुणिले अल्फा गुणिले बीटाची किंमत किती माझ्याकडे वजा 7 आणि कंस म्हणजे गुणाकार असते. अल्फा अधिक बीटाची किंमत माझ्याकडे किती आहे 2चा घन करा 2 2 4 4 2 8 वजा 3 7 21 21 2 42 पण मायनस का असते प्लस 42 म्हणजेच 42 8 झाले 50. तर ते उत्तर किती आलेलं आहे अल्फा घन अधिक बीटा घनाचे उत्तर किती आलंय 50. शेवटचा प्रश्न बघा काय म्हणलं शेवटचा प्रश्न द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल फाइंड के. म्हणजे बघा तुम्हाला काय सांगितलंय की दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे हे काय आहेत वास्तव आणि समान आहेत. तुम्हाला आठवत आहे का मी तुम्हाला 3 कंडिशन दिल्या होत्या. 3 कंडिशनमध्ये काय सांगितलं वास्तव आणि समान असल्यावर काय कंडिशन असते हे बघा तुमच्या पुस्तकामध्ये इथं लेट्स रिमेंबर मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे की जर रिअल आणि इक्वल असेल तर डेल्टा बरोबर काय असते 0 असते. काय असते डेल्टा म्हणजे मुळे जर वास्तव आणि समान असतील ना तर त्यांची डेल्टा बरोबर म्हणजेच त्यांचे बी वर्ग वजा 4ac बरोबर किंमत काय असते 0 असते. काय असते 0 असते लक्षात घ्या. तर आपल्या इथे सुद्धा काय करायचं नाही इथे सुद्धा काय करायचं सांगायचं कम्पेअर विथ काय सांगायचंय कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तुम्ही काय सांगायचंय ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. तुलना केल्यानंतर सांगा बरं मला a बरोबर काय आहे माझ्याकडं बघा वायच्या बाजूला a असते 3 b बरोबर काय आहे माझ्याकडं k आणि c बरोबर माझ्याकडे काय आहे 12 राईट. मग आता मला इथं अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा काढायची किंमत गरज आहे का नाही. मला इथं अल्फा आणि बीटा इथं काय सांगितलंय की त्यांचे मुळे काय आहेत वास्तव आणि समान आहेत. म्हणजे मला डेल्टा लिहायचे द रूट्स आर रिअल अँड इक्वल. समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. म्हणून काय असते कंडिशन वास्तव आणि समान असेल तर डेल्टा बरोबर काय असते 0 असते. डेल्टा बरोबर काय असते 0.
डेल्टा म्हणजे काय सूत्र बी वर्ग वजा 4ac बरोबर काय असते बी वर्ग वजा 4ac बरोबर काय असते 0 म्हणून बी वर्ग वजा 4ac बरोबर काय असते 0 असते कवा मुळे वास्तव आणि समान असतील तर मग ठेवा मग सूत्रामध्ये बी ची किंमत किती आहे माझ्याकडे बघा बरं बी ची किंमत माझ्याकडे काय आहे के आहे म्हणून के चा वर्ग वजा 4 गुणिले ए म्हणजे माझ्याकडे किती आहे 3 गुणिले सी म्हणजे माझ्याकडे किती आहे 12 बरोबर 0 ला 0 केचा वर्गच आता तिघांचा गुणाकार 4 त्रिकोण 12 12 गुणिले 12 म्हणजे किती झालं 144 बरोबर 0 म्हणजे के वर्ग बरोबर वजा 144 कसं काय होते अधिक 144 आता वर्गमूळ काढू म्हणजे केचं वर्गमूळ काढलं के 144 म्हणून किती आलं 12 म्हणजे केची किंमत किती आली 12 पण कसलं असतं वर्गमूळ काढताना 21 प्लस आणि 21 काय येते मायनस म्हणजे केची किंमत आपल्याला 12 और के इज इक्वल टू -12 ओके त्यातलंच दुसरं आहे 2 नंबरचं आहे बघा के एक्स कंसात के वजा 2 आणि अधिक 6 बरोबर 0 आता हे काय सामान्य रूपात नाही आहे म्हणजे त्याला जनरल फॉर्ममध्ये नाही त्याला अगोदर जनरल फॉर्ममध्ये तयार करून घेऊ काय करू के एक्सनं कंसाला मल्टिप्लाय करू के एक्सनं केला मल्टिप्लाय केला के गुणिले के म्हणजे काय आलं केचा वर्ग सॉरी गणित चुकलं थोडं काय म्हणले के एक्स कंसात एक्स वजा 2 आहे मी के घेतले एक्स वजा 2 अधिक 6 बरोबर 0 आता बघा के न गुणाकार करा के एक्स न कंसाला गुणाकार केला केला के तसंच एक्स न एक्सला गुणाकार काय आलं एक्स वर्ग वजा के न 2 ला गुणाकार केल्यावर 2 के एक्स आणि अधिक आता के एक्स न 6 ला गुणाकार करायची गरज नसते कारण फक्त कंसाला गुणाकार करायचे आपल्याला आलं का सामान्य रूपामध्ये इथं तेच वाक्य ए एक्स वर्ग अधिक बी एक्स वर्गशी तुलना करून ए बरोबर सांगा काय एक्स वर्गाच्या बाजूला काय असते ए असते एक्स बाजूला कोण आहे के बी बरोबर सांगा बरं एक्सच्या बाजूला बी असते कोण आहे बीच्या बाजूला एक्सच्या बाजूला 2 के कसं चिन्ह वजा 2 के आणि सी बरोबर काय आहे 6 सी बरोबर काय आहे 6 इथं सुद्धा काय दिले अट काय मुळे काय तर मुळे वास्तव व समान आहेत काय आहेत समान आहेत तुम्ही काय लिहायचं रूट्स आर रियल अँड इक्वल देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू कसं असते 0 असते म्हणजेच बी वर्ग वजा 4ac बरोबर 0 असते काय असते बी वर्ग वजा 4ac बरोबर 0 किंमत ठेवा मग बीची किंमत किती आहे माझ्याकडे बघा बरं बीची किंमत आहे माझ्याकडं वजा 2k कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले ए म्हणजे माझ्याकडे किती आहे कुठे ए म्हणजे माझ्याकडे के आहे आणि गुणिले सी म्हणजे माझ्याकडे किती आहे 6 बरोबर 0 मग 2k चा वर्ग करा 2 चा वर्ग काय होते 4 आणि k चा वर्ग k वर्ग आणि यांचा गुणाकार 4 सख 24k बरोबर 0 दोघांमधून काय आहे बघा इथं पण k आहे इथं पण k आहे इथं पण 2 आहे इथं पण 2 आहे म्हणजे मला 2k कॉमन काढता येते 2k मी काय केले कॉमन काढले 2k ने ह्याला भाग घाला बेदुनी 4 आणि k मधून k गेलं कुठलं का k मायनस 2k म्हणजे किती केलं 1 बरोबर 0 आता हे 2k गुणाकार तिकडे काय भाग करत म्हणजे माझं उत्तर 2k वजा 1 बरोबर काय 0 कारण 2k तर गुणाकार काय होतं 0 ला गुणाकार काय होते 0 येत असतं उत्तर म्हणजेच 2k बरोबर -1 काय होते +1 आणि k बरोबर 1 ला 1 2 गुणाकारातलं काय झालं भाग करत म्हणजे k ची किंमत किती आली 1/2 अशा प्रकारे इथं आपला अभ्यास 2.5 संपला पुढचे जे एक्सरसाइज आहे हा काय आहे बघा तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे तुम्हाला शाब्दिक उदाहरणं आहेत शाब्दिक उदाहरणं तुम्हाला 2.6 मध्ये टोटल शाब्दिक उदाहरणं आहेत आणि ते शाब्दिक उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी आता पाठीमागे जितक्या पण पद्धती झाल्या आहेत उदाहरणार्थ अवयव पद्धत दुसरी सूत्र पद्धत किंवा तिसरी कोणती होती आपलं पूर्णवर्ग पद्धत यापैकी कुठल्याही मेथडनं तुम्ही शाब्दिक उदाहरणं सोडवू शकता यामध्ये तुम्हाला काय केलेलं असतं एखादी कंडिशन दिलेली असते है ना आणि त्या कंडिशननुसार तुम्हाला काय करायचे एक्स मानायचे किंवा वाय मानायचे किंवा बी मानायचे किंवा ए मानायचे आणि असं सामान्य रूपातील इक्वेशन तयार करायचे आणि त्याचे फॅक्टर पाडायचे म्हणजे त्याच्या आकाराचे अवयव पाडायचे ओके ते आपण उद्या बघितलं चालतं काय हरकत नाही आज इथंच थांबवलं